पुंडलीकवर्ध हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। भक्त ऐसे जनाजे देही उदास, गेले आशा पाश वारुनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, निर्वाण गोविंद असे मागे पुढे काहीच साकड पडून येदी, तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य, घातलिया भय नरका जाणे। प्रस्तुत प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेला आजचा अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंगगाथेतील भगवत भक्तांची लक्षणं प्रतिपादित करणारा चिंतनीय असा अभंग आहे। मागच्या प्रवचनामध्ये आपण तुकाराम महाराजांनी यच्चयावत मानव मात्राला आपल्या निजधियामध्ये प्रवृत्त करणारा जो अभंग आहे त्या अभंगाचं चिंतन केलं होतं आणि या अभंगामध्ये आपण भक्तांची लक्षणं महाराज कशा पद्धतीने प्रतिपादित करतायत या संबंधाने पाहणार आहोत। परिहार पुन्हा एकदा आपल्या या मसावत गावातील अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहातील आजचा 4था दिवस कोविड-19 कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे अगदी अल्प स्वरूपात आपल्या कार्यक्रमाचं आयोजन आहे, म्हणून प्रवचनमाला ही आपली सुरू आहे। अभंग जो मी चिंतन करता निवडला हा तुकाराम महाराजांचा आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून भक्त लक्षणाची प्रतिज्ञा करतात। शास्त्रकार असं म्हणतात की कुठल्याही विषयाचं दिग्दर्शन करण्या अगोदर 4 गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे। पहिलं, प्रथमं प्रतिज्ञांच, द्वितीयं उपघातांच, तृतीयं प्रस्तावनांच, चतुर्थं विशदीकरण। कुठलाही विषय मांडत असताना अगोदर प्रतिज्ञा मांडली पाहिजे, उपोद्घात केला पाहिजे, प्रस्तावना केली पाहिजे आणि विशदीकरण केलं पाहिजे। या 4ही सूत्रांमध्ये जो विषय ठरतो, महाराजांच्या गाथेमध्ये अनेकदा या 4ही गोष्टींचा समन्वय आपल्याला दिसतो आणि चिंतन मांडतानाही आपण या कक्षेमध्ये राहून विचार करणार आहोत। अभंगाच्या प्रतिज्ञेमध्ये भक्त लक्षणं सांगितलेली आहेत। भगवंताची भक्ती जीवाला परिपूर्ण करते, किंबहुना जीवत्वाकडून ईशत्वाकडे त्याला नेते आणि अशा भक्तांच्या संगतीने सर्वसामान्य जीव सुद्धा भक्तीच्या महत् स्वरूपाची प्राप्ती करून घेऊ शकतो। म्हणून भक्तीचं महात्म्य जवळजवळ सगळ्या शास्त्रांनी संतांनी एकमुखाने गायलेलं आहे। नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात, जीवा ही हुनी वरवती, माझी ठाई अत्यंत प्रीती, तिये नावगा माझी भक्ती जाण निश्चिती उद्धवा, भक्ती ते नमावी जीव जंतु भूत, शांतवुनी उत्त काम क्रोध। अनेक प्रकारे भक्तीची व्याख्या, भक्तीचं विश्लेषण केलेलं आहे। अशी भक्ती करणारा जो भगवत भक्त आहे, हा भगवत भक्त जगाचं पारमार्थिक कल्याण करण्यासाठी समर्थ असतो। अशा भक्ताला ओळखावं कसं, तर त्याची लक्षणं महाराजांनी या अभंगात सांगितली। भक्ताची 2 लक्षणं आहेत, एक अंतरंग, एक बहिरंग। बाह्यांगाने देवाचं भक्त कोणाला म्हणावं या संबंधी जास्त काही बोलण्याची गरज नाही। गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा, हार मिरविती गारे, टाळ दंघाई पुष्पवृषाव, अनुपम्य सुख सोहळा रे। बाहेरून भक्ताचं लक्षण सोपं आहे, गोपीचंदनाची उटी, गळ्यामध्ये तुळशीच्या माळा आहेत, हे बाह्य लक्षण आहे। पण महाराजांनी चिंतन करताना असं म्हटलंय, अंतरंग साधने करावी परमार्थ, त्यागावी शवता बहिरंग। बहिरंगाला परमार्थात किंमत नाही, किंमत अंतरंगाला आहे। अंतरीची घेतो जोडी गोडी, पाही जोडी भावाची। अंतरंग महत्वाचा आहे। अंतरंग लक्षणं कोणती, महत्वाचा विषय, आपली ही प्रस्तावना आहे। अंतरंग लक्षणं नसतील आणि बहिरंग लक्षणं पुष्कळ असतील तर त्या लक्षणांना काही किंमत नाही।
ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये चिंतन करताना 3 दृष्टांतांनी हा विषय मांडलेला आहे. माऊली म्हणतात की शिष्याहून जर अलंकार नाही, म्हणजे मुडकं नसलेल्या धडाचा जर अलंकार केला, चिरेविन अलंकारणे पोहरेविन वाधावणे तो विटंब, असं आहे. ज्ञानोबरायांनी गोड चिंतन मांडलेलं आहे. त्याला काही किंमत नाही. मुडकं नसलेलं धड शृंगारलं, काय किंमत आहे? चोरी केली ज्या वस्तूने प्रपंचात कुठलाही लाभ होणार नाही, काय उपयोग आहे? भली मोठी वरात काढली, लग्नाचा मंडप ठेवला, अन्नावर देवत लग्नात आला नाही, काय किंमत आहे? माऊली म्हणतात त्याप्रमाणे परमार्थात अंतरंग लक्षणं नसतील तर बहिरंग लक्षणं केवळ विटंबना आहे. म्हणून भक्तांची अंतरंग लक्षणं या अभंगात महाराजांनी प्रतिपादित केलेली आहे. भक्ताईसे जाणाजे देही उदास, गेले आशापाश निवारुनी. आशापाश निवारुनी गेले, देही उदास झाले ऐसे भक्त जाणार. भक्त कसे जाणार? महाराज म्हणतात ज्यांनी देहावर औदासीन्य धारण केलेलं आहे. काही लोक म्हणतील देहावर उदास झाल्यावर जर भक्त ठरत असेल तर मग असे उदास झालेले पुष्कळ दिसतात. तर याचं उत्तर असं आहे, लौकिक प्रपंचात झालेलं औदासीन्य हे देहाच्या आसक्तीमुळे, देहाच्या आशेमुळे, आणि भक्त महात्मा देहावर उदास होतो तो परमात्म्याच्या आसक्तीमुळे होतो. देहाविषयी उदास होणं वेगळं आहे आणि देहासाठी उदास होणं वेगळं आहे. भक्त महात्मे देहावर उदास होता. ज्ञानोबरायांनी चिंतन मांडताना म्हटलंय, तरी या देहावरी उदासाईसिया परी ओखिता जैसा बिढारी बैसविला असे. 2 प्रवासी रेल्वेने प्रवास करतायत. एक बाई आली आणि त्यांच्या हातात भली मोठी बॅग दिली. मी थोडं बाहेर जाऊन येते, तुम्ही सांभाळा. बाई आलीच नाही. प्रवास सुरू झाला. मुंबईला उतरल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं बॅगेची मालकीन नाही. मग दोघांमध्ये भांडण सुरू झाली, माझी माझी माझी. पोलीस आला. पोलिसांनी सांगितलं कशामुळे भांडतात, त्यांनी भांडणाचं कारण सांगितलं, माझी बॅग माझी बॅग. पोलिसांनी बॅग उघडली तर मेलेलं मूल तिच्यामध्ये सापडलं. अर्थात आसक्ती ही दुःखाला कारणीभूत आहे, पण तीच आसक्ती जर परमात्म्याकडे वळवली तर देहावर औदासीन्य येत. माऊली म्हणतात ओखिता जैसा बिढारी बैसविला असे. देहावर उदास होता. आणि जो देहावर उदास आहे तो तुम्ही भक्त जाणा, तो खऱ्या अर्थाने भक्त आहे, असं महाराजांनी भक्ताची व्याख्या केलेली. पण प्रापंचिक जीवनात जे औदासीन्य आपल्याला येतं ते आशाबद्ध आहे. घरामध्ये खायला भाकर नाही म्हणून माणूस उदास झाला, डिप्रेशनला गेला, काम नाही म्हणून. हे जे औदासीन्य हे आशाबद्ध आहे. पण संतांचं औदासीन्य गेले आशापाश निवारुणी. आशेला शास्त्रामध्ये बंधन म्हटलेलं आहे. शास्त्रकारांनी 7 पाशांचं चिंतन केलेलं आहे. भ्रांती माझी सदापाश, अहम दारा पुत्रपाश, गृह धन स्वजनपाश, आशापाश हे 7वा. या सगळ्या 7 पाशांमध्ये सगळ्यात शेवटचा पाश आशापाश. या महत्त्व दिलेलं आहे. आशापाश का भयंकर आहे त्याचं कारण आहे, इतर पाश सामान्य माणसाला बांधतील, पण आशेचा पाश प्रत्यक्ष देवाला सुद्धा बांधतो. आशा उपजली अनंतासी, निच वामनत्व आले त्यासी, आशेने दीन केले देवासी, कथा कायसी इतरांची. जगाचा जो नित्यदाता, आशेने केला भिके सरता, वैऱ्याचे द्वारी झाला मागता, द्वार पाडता तेणे त्यासी. देवाला आशा निर्माण झाली तर त्याला भिक्षुक बनून बलीच्या दारावर जावं लागलं. आशेचा पाश हा बलवान मानलेला आहे. भक्त या आशापाशापासून लांब असतो. तुकोबारांनी एका अभंगामध्ये असं विश्लेषण केलेलं आहे की आम्ही देवाहून बलवान झालो त्याचं कारण काय. तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी झालो, ते निराळी ठेवून आशा. आशा निराळी ठेवून, आशेला लांब ठेवून आम्ही देवापेक्षा बलवान झालो. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा. महाराज म्हणतात जो भक्त आहे हा भक्त देहावर उदास आहे, आशेचं बंधन त्याचं निघून गेलेलं आहे. मग प्रश्न येतो महाराज, त्याच्या जीवनात जर आशाच नाही तर मग जीवन जगत असताना त्याच्या जीवनाचं ध्येय काय, त्याच्या जीवनाचा विषय काय. महाराज म्हणतात विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. त्यांच्या जीवनाचा एकच विषय, एक विषय तो सकळांचा हरी.
त्याच्या आवडीने आवड इतरी, अंधबहिर हे प्रेत लोकाचारी, त्यांची कीर्ती गायली पूर्णांतरी हो. विषय एकच आहे, नारायण, देव, हरी, परमात्मा. त्या एकाच चिंतनामध्ये ते आपलं आयुष्य घालवतात. जीवाचा विषय जर प्रपंच असेल तर त्याला अनादी असे दुःख भोगावे लागतात, आणि जीवाचा विषय जर परमात्मा असेल तर त्याच्या जीवनातील संपूर्ण विषयांचा नाश होतो, दुःखाचा नाश होतो, द्वैताचा नाश होतो, द्वंद्वाचा नाश होतो. महाराज म्हणतात, भक्ताच्या जीवनामध्ये सगळ्या विषयांचं निर्मूलन होऊन त्याच्या जीवनाचं एकमेव परमात्मा बनतं. गेले आशापाश निवारुणी विषय येतो, त्यांचा झाला नारायण. बंधन कुठलं नाही, औदासीन्य देहावर आहे, विषय नारायण आहे. आणि नारायण झाल्यामुळे लौकिक प्रपंचामध्ये महाराज म्हणतात, नावडे जनधन माता पिता. जन आवडत नाही, धन आवडत नाही, माता आवडत नाही, पिता आवडत नाही. जन, धन, माता, पिता हे समाजाचं एक प्रतिनिधित्व आहे. याचा लाक्षणिक अर्थ असा होतो की देवाच्या भक्ताला देवा व्यतिरिक्त मायाजन्य लौकिक प्रपंचामध्ये आवड नसते. लोक आवडत नाही म्हणजे काय? लोक आवडत नाही म्हणजे लोकांच्या संघामध्ये तो आसक्ती ठेवत नाही. धन आवडत नाही म्हणजे काय? व्यवहारच करत नाही का? व्यवहारापुरता धनाचा वापर करतो पण धनात आसक्ती ठेवत नाही. माता पिता, लोकधर्म म्हणून तो बंधू, बहीण, माता, पिता, लौकिक आचार सांभाळतो, पण ही माझी जबाबदारी आहे, अनासक्त वृत्तीने सांभाळतो. असं भक्ताचं लक्षण आहे. त्याला जन आवडत नाही. का आवडत नाही? तुकाराम महाराजांनी म्हटले, पारमार्थिक जीवनामध्ये सगळ्यात मोठा प्रतिबंध जनाचा आहे. तुका म्हणे, आता एका वचन त्यजून या जन भक्ती करा. पंचदशी नावाच्या ग्रंथामध्ये विद्यारण्य सरस्वतींनी प्रतिबंध या शब्दाचं स्वरूप सांगितलेलं आहे. कुटस्थ दीपामध्ये विद्यारण्य सरस्वती चिंतन करतात, प्रतिबंधोस्ती भाती व्यवहारार्ह वस्तूंनी तन्निरस्य विरोधस्य तस्योत्पादन मुच्यते. पारमार्थिक जीवनामध्ये हा जो प्रतिबंध उभा होतो ज्याला लौकिक प्रतिबंध म्हणतात. जन, धन, माता, पिता, धनाचाही प्रतिबंध होतो. द्रव्याच्या मागे कडे काळाचा लाग, म्हणवणी संघ खोटा त्याचा. माता पिता प्रतिबंध करतात. तुकोबारायांनी तर असं म्हटलंय, जर नारायणामध्ये अंतराय घडत असेल तर माता पित्याचा त्याग करणंही धर्मयुक्त आहे, धर्मनिहित आहे. जिने घडे नारायणी अंतराय, होका बाप माय वर्जाविते. याला प्रमाण मानतात. प्रल्हादे जनक विभीषणे बंधू, राज्यमाता निंदू भरते केली. देवाचा जो भक्त आहे त्याला लौकिक परमात्म्या व्यतिरिक्तचा मायाजन्य प्रपंच आवडत नाही. प्रश्न येतो, महाराज समजा त्याच्या जीवनामध्ये आसमानी सुलतानी संकट आलं, त्रिविध तापांचा आघात त्याच्या जीवनामध्ये झाला, मग अशा वेळेस जर तो सर्वसंग परित्याग करून उदात झालेला आहे तर त्याच्या जीवनाची दशा काय होते? महाराज म्हणतात, त्याची काळजी त्याला करायची गरज नाही. का? निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. निर्वाण समयी कठीण प्रसंगामध्ये गोविंद म्हणजे परमात्मा असे मागे पुढे, काहीच साकडे पडून येते. परमात्मा मागे पुढे उभा राहतो, कुठलं संकट येऊ देत नाही. भगवंत भक्तावर कुठल्याही प्रकारचं संकट येऊ देत नाही. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली आघात निवाराया. देव भाव मागे पुढे उभे पुढे संकट. परमात्मा त्वरा झाली गरुडा टाकीले मागे, द्रौपदीच्या लागे नारायणे. नाना प्रकारची पुराणामध्ये दृष्टांत आहेत, श्रीमद भागवतामध्ये अनेक प्रकारचे दृष्टांत आहेत. भगवान भक्ताला वाऱ्यावर सोडत नाही. तुका म्हणे दासा नोपेक्षिला रवसा. आणि म्हणून महाराज म्हणतात, निर्वाण प्रसंगामध्ये परमात्मा मागे पुढे उभा राहून रक्षण करतो. काहीच साकडे पडून येते. साकडं म्हणजे संकट कोड त्याच्या जीवनामध्ये राहू देत नाही. आणि असा जो भक्त आहे तो सुद्धा जीवनामध्ये औदासीन्यामुळे निर्वाण प्रसंगामध्ये चिंता करत बसत नाही. चिंता तो हरिनाम की और न चितवे दास, जो कुछ चितवे नाम बिन सोही काल की फास. एका परमात्म्याचं चिंतन करतो भक्त, परमात्म्याचं चिंतन करतो म्हणून त्याच्या जीवनात कुठली चिंता नाही. आवडीने भावी हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. चिंतामुक्त जीवन जगणारा जो आहे तो भगवत भक्त आहे, महापुरुष आहे. आणि हे भक्ताचं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, असा जो देवाचा भक्त आहे
असा जो भगवत भक्त आहे, असा भगवत भक्त त्याच्या स्वरूपाची आपल्याला प्राप्ती करायची असेल, आपल्यालाही त्याच्या स्वरूपाला प्राप्त व्हायचं असेल, आपल्याही या भक्तियुक्त अंतकरणाने परिपूर्ण होऊन परमात्म भक्ताच्या पदाला पोहोचायचं असेल तर काय केलं पाहिजे? महाराज म्हणतात, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातलिया भय नरका जाणे. महाराज म्हणतात सत्कर्माला साह्य झालं पाहिजे. साह्य या शब्दाचा अर्थ आहे सत्कर्माचं ग्रहण केलं पाहिजे. सत्कर्म म्हणजे लौकिकामध्ये सत्कर्म लोकभाषेतून अनेक प्रकारे येतात, पण सत्कर्म याचा अर्थ आहे शास्त्रविहित कर्म. शास्त्रकारांनी कर्माचं चिंतन करताना दोन प्रकार मांडले, एक विहित कर्म, निषिद्ध कर्म. निषिद्ध कर्म त्याज्य ते त्याज्यावया लागी, आणि विहित कर्म हे ग्रहण करण्यासाठी असतं. विहित कर्माचे 4 प्रकार शास्त्रामध्ये मांडले, नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म, प्रायश्चित्त कर्म. कर्म कशाला म्हणतात? शास्त्रकार म्हणतात संध्या स्नानम जपश्चैव देवतानांचे पूजनम वैश्वं तथा तिथ्यम कर्माणि दिने दिने. संध्या, स्नान, जप, वैश्वदेव, हवन या आदी करून ज्या क्रिया आहेत या नित्य कर्मामध्ये येतात. नैमित्तिक कर्म माऊलींनी 18व्या अध्यायामध्ये सांगितलं आहे. सोम सूर्यादी ग्रहणे, आलिया कती पार्वणे, माता पितर मरणे अंकित जे दिवस, श्राद्ध, तर्पण, सुतक, विरधी या गोष्टींना नैमित्तिक कर्मामध्ये सांगितलं. महाराज म्हणतात अशा प्रकारे शास्त्रविहित कर्म, शास्त्रोक्त कर्म, काम्य कर्माचा त्याग करून प्रायश्चित्त कर्माचा अंगीकार करून जर केले तर या सत्कर्माला साह्य झाल्यामुळे सर्वसामान्य जीव भक्ताच्या पदवीला प्राप्त होतो, भक्त बनतो. आणि या भक्तीचा मार्ग सोडून जर जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर घातलिया भय नरका जाणे, त्याचा तो मार्ग त्याला नरकाला नेल्याशिवाय राहत नाही. पुण्यकर्माला भक्ती म्हणणं हा लौकिक प्रचार आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा चिंतन करताना असं म्हटलं आहे की भक्तिविरहित जीवन जे ते पापात मोडलं जातं. मग ते सकाम अनुष्ठानाने केलेलं पुण्यकर्म का असे ना. पापात्मके पापे नरका जाईजी, पुण्यात्मके पापे स्वर्गा येईजे. स्वर्गाला नेणारं जे पुण्य आहे ते सुद्धा पाप आहे असं जगाच्या पाठीवर एका संतांनी म्हटलेलं आहे, ते म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. हे सामर्थ्य आहे माऊलींचं. आणि म्हणून मातेजेने पाविजे ते शुद्ध पुण्य, अर्थात भक्ती. शुद्ध पुण्याचा अर्थ आहे भक्ती. अशा भक्तीची प्राप्ती जीवनामध्ये घडेल तर तो भक्त परमात्म स्वरूपाच्या प्राप्तीला निश्चितच परिपूर्ण होईल. सर्वसामान्य जीव भक्त या पदावर आरडून आपलं कल्याण करण्यास असं जगद्गुरु तुकोबारायांना या अभंगाच्या माध्यमातून चिंतन द्यायचं आहे. आणि शेवटचा एक विचार आपल्याला करायचा आहे की महाराजांनी या अभंगात जे भक्ताचं वर्णन केलं, हा भक्त देवाला आवडता भक्त आहे. का? अभंगात जितकी लक्षणं आली ही सगळी ज्ञानी भक्ताची लक्षणं आहेत. भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये चिंतन करताना भगवान म्हणतात, अर्जुना भक्त 4 प्रकारचे असतात. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतीनो अर्जुन, आर्तो जिज्ञासुर अर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी, ज्ञानी हे 4 प्रकार आहेत. आर्ततेसाठी भजन करतो तो आर्त, जाणण्यासाठी भजन करतो जिज्ञासू, काही मिळवण्याकरता भजन करतो तो अर्थार्थी, आणि देवाला जाणण्याकरता शिवो भूत्वा शिवम यजेत, देवो भूत्वा देवम यजेत, परमात्मा बनून परमात्म्याचं भजन करतो, अद्वैत भक्ती करतो, तो ज्ञानी भक्त म्हटलेला आहे. भगवान म्हणतात भक्त मला फार आवडतो. तेषाम ज्ञानी नित्ययुक्त शिष्यते, ज्ञानी त्वात्मैव मे मतम, माझा आत्मा आहे असं प्रभू म्हणतात. का? अद्वैत भावाने त्याची भक्ती. प्रश्न निर्माण होतो, अद्वैत भावामध्ये भक्ती कशी करता येईल? जड न खाते जडा, वृक्षी आपली या फळा, भोगता तो निराळा, तेने गोडी निवडिली. अद्वैतामध्ये भक्ती होणं शक्यच नाही. याचं खंडन करताना अमृतानुभवामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी उदाहरण दिलं आहे. माऊली म्हणतात अमृतानुभवामध्ये, देव देऊळ परिवारू कोरुनी की जे डोंगरू, तैसा भक्तीचा व्यवहारू कान व्हावा. एकाच डोंगरामध्ये, त्याच डोंगरापासून पायऱ्या, त्याच डोंगराची गुफा, त्याच डोंगराचं देऊळ, त्याच डोंगराचे खांब आणि त्याच डोंगरातल्या दगडापासून मूर्ती आहे. सगळे एकाच डोंगराचे, एकाच दगडाचे, पण किंमत मात्र भिन्न भिन्न आहे, मान सन्मान. तसा भक्तीचा व्यवहार अद्वैतामध्ये होऊ शकतो. आणि असा जो ज्ञानी भक्त आहे तो भगवंताला फार प्रिय आहे. या ज्ञानी भक्त लक्षणं ऐकल्याने, ज्ञानी भक्ताची लक्षणं श्रवण केल्याने
ज्ञानी भक्ताची लक्ष ग्रहण केल्याने आपण सुद्धा त्या पदाला प्राप्त होऊ शकतो. जगद्गुरु तुकोबारायांचं चिंतन आहे. देवाला भक्त किती आवडतो या विषयावर बोलायचं म्हटलं तर भरपूर वेळ लागेल. स्वतः भगवान उद्धवाला सांगतात, उद्धवा तू माझा भक्त आहेस, तू मला किती आवडतोस. श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये भगवान म्हणतात, उद्धवा न तथा मे प्रियतम आत्मयोनिर्न शंकर न शंकर शणो न श्रीर नैवात्माची यथा भवान. हे उद्धवा, न तथा मे प्रियतम आत्मयोनिर्न शंकर, मी हा जो कृष्ण अवतार धारण केला हा अवतार मला जितका आवडत नाही. आत्मयोनिर न श्रीर, माझ्या पायाची अखंड सेवा करणारी लक्ष्मी मला जितकी आवडत नाही. न संकर्षणू, माझा बलराम दादा मला जितका आवडत नाही. नैवात्माची यथा भवान, किंबहुना माझा आत्मा, माझं आत्मस्वरूप मला जितका आवडत नाही. तथा भवान, तेव्हा तू आवडतोस. भक्ताविना देवा आवडते काही, त्रिभुवनी नाही आण तुझी. अनेक प्रकारचे प्रमाणांचं चिंतन आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगामध्ये ज्ञानी भक्ताचं यथार्थ असं वर्णन केलेलं आहे. आणि ही लक्षणं ग्रहण करून सर्वसामान्य जीव त्या परमपदाची प्राप्ती करून घेऊ शकतो, परमात्मपदाला प्राप्त होऊ शकतो. जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाच्या माध्यमातून ही लक्षणं आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. सप्ताहाचा 4था दिवस 2 अभंगांवर जवळजवळ चिंतन झालेलं आहे. पुढच्या वेळेस अजून एखाद्या नवीन अभंगावर आपण चिंतन करण्याचा, तात्विक मार्मिक विश्लेषण करण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदे हरी.